श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत बटाट्याची पेटीस। ते साहित्य आणि त्याचे प्रमाण मी तुम्हाला दिलेलं आहे। 5 ते 6 बटाटे उकडून घेतलेले आहेत। ती छान साल काढून किसून घेतलेले आहेत। तिथे मी बटाटे किसून घेतलेले आहेत। हिरवे मटार घेतलेले आहेत, ते देखील वाफवून थोडेसे क्रश केले आहेत आणि गाजर देखील बारीक चिरून वाफवून घेतलेला आहे। तर त्यामध्ये आपल्याला धना जिरा पावडर आणि गरम मसाला टाकायचा आहे। थोडीशी आलं लसूण पेस्ट, त्यामध्ये चिली फ्लेक्स टाकत आहे मी। तुम्ही हिरवी मिरची देखील चिरून टाकू शकता। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। थोडीशी हळद, थोडंसं तिखट टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार। तिथे साधारण मी 1 TSP तिखट टाकलेला आहे। त्याच्यानंतर चाट मसाला, चाट मसाला टाकल्यानंतर आपल्याला आमचूर पावडर टाकायची आहे त्यामध्ये। आणि ब्रेड क्रम्स टाकायचे आहे। तुम्ही पोहे देखील टाकू शकता। सुके पोहे थोडेसे मिक्सरला वाटून देखील टाकू शकता, पण इथे मी ब्रेड क्रम वापरला आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। एक असं छान डो तयार झाला पाहिजे। इथे छानपैकी डो तयार झालेला आहे। तर हाताला थोडंसं तेल लावून थोडंसं बॅटर घेऊन याचा गोळा बनवून थोडा प्रेस करायचा आहे आणि पेटीस बनवून घ्यायची आहे त्याची। अशा प्रकारे पेटीस बनवून घ्यायची आहे। इथे मी हे शॅलो फ्राय करणार आहे। फक्त शॅलो फ्राय करायचे आहेत। छान क्रिस्पी असे शेले फ्राय करून घ्यायचे आपल्याला। तिथे मी बाकीचे देखील करून घेत आहे पेटीस। गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे नॉनस्टिकचा। तो तापल्यावर त्यामध्ये तेल टाकायचं आहे। तेल चांगलं पसरून घ्यायचं आहे। मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे शेकून घ्यायचे आहेत छान क्रिस्पी होईपर्यंत। थोडा वेळ मीडियम आचेवर ठेवा, त्याच्यानंतर थोडा गॅस फास्ट करून त्याला पलटी करा। तर तेल इथे तापलं आहे थोडं, त्याच्यावर मी आता पेटी ठेवली आहे। तर आपल्याला हे पूर्ण गोल्डन होईपर्यंत शेकून घ्यायचे आहे, फ्राय करून घ्यायचे आहे। इथे मी तुम्हाला दाखवते, याच्यापेक्षा डार्क कलर आपल्याला आला पाहिजे। तर मी इथे शेकून घेणार आहे। एक एक फ्लिप करून बघत आहे। गॅसची फ्लेम थोडी वाढवली तरी चालेल, मीडियम टू हायवर शेकून घ्यायचे आहेत, थोडे क्रिस्पी होतात मग।
तर असा कलर आला पाहिजे. छान असा कलर येईपर्यंत आपल्याला पूर्ण शेकून घ्यायचे आहेत. मुलांना टिफिनला देखील आवडतात, तुम्ही टिफिनला देखील देऊ शकता किंवा पावामध्ये देखील टाकून खाऊ शकता. चटणी, पाव, कांदा टाकून छान लागतं. पावासोबत खा, असेच खा किंवा चाट बनवून खा, खूप सुंदर लागतात. यामध्ये मी पनीर नाही टाकलं आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता पनीर, पण नुसते मी बटाट्याचे आणि भाजींचेच बनवलेलं आहे. ते पूर्ण शेकल्यानंतर आपल्याला साईडला फक्त तव्याच्या साईडला किनाऱ्यावर अशा प्रकारे ठेवायचे आहे. प्लेटमध्ये काढायचे नाही आहेत, अशा प्रकारे साईडला करून ठेवायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये मी दुसरे पण अशाच प्रकारे शेकून घेणार आहे, फ्राय करून घेणार आहे. म्हणजे असेच खाल्लेत तरी टेस्टी लागतात. नक्की रेसिपी तुम्ही ट्राय करा, मुलांना देखील भरपूर आवडेल. तर मी तुम्हाला चाट बनवून दाखवत आहे. इथे मी 2 पेटीस घेतले आहेत. इथे चिंच गुळाची चटणी घेतलेली आहे मी, त्याची व्हिडिओ मी तुम्हाला ऑलरेडी अपलोड केलेली आहे. थोडीशी चिंच गुळाची चटणी स्प्रेड केलेली आहे. त्यावर थोडंसं तिखट टाकलं आहे. थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. थोडंसं जिरा पावडर टाकायची आहे चिमटीभर. इथे मी दही घेतलेलं आहे गोड, ते मी त्यावर टाकत आहे. आणि शेव टाकायची आहे आणि गरमागरम सर्व करा. खूप छान लागते. हे चाट म्हणून पण आपण खाऊ शकतो. जर ही रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.